नमस्कार मित्रांनो. तू ही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्याशा जबरदस्त भागामध्ये आपण पाहणार आहोत. ईश्वरी अर्णवला म्हणते की अर्णव सर हे घ्या, थंडगार सरबत पिऊन घ्या आणि जरा तुमचा डोकं शांत करा बघू आणि मग माझ्याशी बोला. तेव्हा तो म्हणतो की मी सिंधूर, माझा राग म्हणजे काही स्विच ऑफ स्विच ऑनचं बटन आहे का? म्हणजे ऑन केलं तर राग चालू झाला आणि ऑफ केलं तर राग बंद झाला, असं काही नसतं ना? तेव्हा ती म्हणते की हो मला मान्य आहे, पण तुम्ही जरा जरा सरबत पिऊन घेतलं ना गारगार, किंवा तुमच्या जीवाला जरा शांतता मिळेल आणि हे सरबत पिऊन घेरी सास घ्या आणि मग माझ्याशी बोला. तेव्हा तो म्हणतो की मी सिंधूर, मला घेरी सास आणि हे तुझं सरबत दोन्हीही नकोय, त्यामुळे प्लीज जरा शांत बस. राकेश दरवाजात उभा राहून त्या दोघांचंही बोलणं ऐकत असतो. ईश्वरी म्हणते की सर मला खरंच आता कळत नाहीये की तुम्हाला कसं समजावू मी. मला माहितीये की हे सरबत आता तुम्हाला प्यावंच लागणार आहे, कारण की हे सरबत मी बनवलंय आणि जर तुम्ही हे सरबत प्यायले नाही ना, तर मग मला माहितीये की तुम्हाला हे सरबत कसं पाजायचं. त्यामुळे हे सरबत पिऊन घ्या तुम्ही, समजलं? आणि मला एक माहितीये की तुम्हाला डोक्यावरती बर्फ तर ठेवता येतच नाही, मग तुम्ही एक काम करा, हे सरबत तरी पिऊन घ्या. आणि हो, तुम्ही उगीचच कशाला इतकं जीवाला घोर लावून घेताय. तेव्हा तो म्हणतो की असं कसं? माझ्या बायकोला कोणीतरी काहीतरी बोलेल आणि मी ते शांतपणे ऐकून घेऊ, असं प्रत्येक वेळेला होणार नाही मी सिंदूर. तुला प्रत्येक वेळेला ते बोलतात, तुझी चूक नसतानाही, मग मला तिथे बोलायला नको? मला राग नाही येणार का? तेव्हा ती म्हणते की पण तुमची बायकोच तुम्हाला सांगतेय ना की शांत राहा म्हणून, मग का ऐकत नाहीये? तेव्हा ती म्हणते की हे बघा, आता ना मी हे सरबत तुम्हाला पाजवून राहणारच आहे, तो शिवाय तुम्ही गप्प बसत नाही. तेव्हा मग अर्णव त्यात यायला जाणार असतो. ईश्वरीला म्हणतो की थांब आता, हाताला दे माझ्या, मी पिऊन घेतो. हातात दे ग्लास. तेव्हा मग तो ग्लास हातात घेऊन एक छोटासा घोट मारतो आणि नंतर ईश्वरी त्याच्या बाजूला सोफ्यावर बसते आणि म्हणते की सर, आता माझं शांतपणे ऐकून घ्या. तेवढ्यातच आता राकेश दरवाजात येतो आणि आत येऊ का असं विचारतो. तेव्हा अर्णव म्हणतो की हा या ना आतमध्ये. तेव्हा राकेश त्या भोघांची हात जोडून माफी मागतो. खरंच आय एम सॉरी, मला माफ करा. मला खरंच माहीत नव्हतं हे सगळं प्रकरण इतक्या टोकापर्यंत पोहोचेल. अचानक हे कसं काय घडलं, इतके वाद कसे टोकाला गेले नाही मला समजलं नाही. मी खरंच तुम्हा दोघांना मनापासून सॉरी म्हणतो. माझे तसे काहीही इंटेन्शन नव्हते. म्हणजे मी तुम्हाला खरं खरं सांगतो की हे जे काही घडलं ना, ते मला खरंच असं वाटलं नव्हतं. मी फक्त अंजली मॅडमला एवढंच म्हणालो की ईश्वरी मॅडमचा स्वभाव खूपच मनमिळावी आहे. त्या खरंच खूप आपल्यासा वागतात सगळ्यांशी, प्रत्येकाला आपलंसं करतात. मग हे सगळं मी म्हणालो आणि त्यांनी गैरसमज करून घेतला होता. त्यानंतर मग आता राकेश हा म्हणत असतो की खरंच माफ करा, माझी खूप मोठी चूक झाली, आय एम व्हेरी सॉरी. तेव्हा लगेचच तू पुन्हा पाय धरायला जातो आणि म्हणतो की खरंच अर्णव साहेब, तुम्ही खूप मनापासून सांगतो, खूप चांगले व्यक्ती आहात, खूप चांगले आहात, मनमिळावं आहात, पण ना याच गोष्टी मला काहीतरी विचित्र वाटतायत. त्यामुळे मी खरंच सांगतो, माफ करा. मला हे सगळं जे काही घडलंय ना, त्याबद्दल मला इतकं वाईट वाटतं म्हणून सांगू, पण माझ्या मनातनं काहीच नव्हतं. मी खरंच सांगतो, ईश्वरी मॅडमबद्दल मी इतकं फक्त बोललो. आणि ना एवढंय, मला मेमरी लॉस झाल्यामुळे काही कळत नाही की काय झालंय, काय कुठे बोलू याचाही अंदाज येत नाही हो मला. म्हणजे काय ना की त्यांच्या नजरेत, अंजली मॅडमच्या नजरेत इतकंच दिसतंय की मी तुमच्या नजरेत अगोदर वाईट होतो, परंतु आता मात्र तुम्हाला मी व्यवस्थित वाटतो आणि नंतर अंजली मॅडमला तुमच्याबद्दल राग आहे. हे सगळं काय प्रकरण आहे ना, मला खरंच काही समजत नाही. खरंच मी माफ करा अर्णव साहेब, पाया पडतो तुमच्या, पण मला असं असं चुकीचं समजू नका. म्हणजे तुमच्यासारख्या देव माणसावर कुठल्याही प्रकारचा आरोप झालेला मला तरी खपणार नाहीये, कारण तुम्ही दोघंही खरंच खूप चांगले आहात, मनमिळावं आहात. तुमचा हा स्वभाव ना मला खरंच खूप आवडतो. पण काय करू, मला ना ह्या सगळ्या गोष्टींमुळे खूप त्रास होतो. खरंच आय एम व्हेरी सॉरी अर्णव साहेब, मला माफ करा. असं म्हणून आता तो हात जोडत असतो. तेव्हा अर्णव म्हणतो की एक मिनिट, तुम्ही प्लीज काही गिल्टी वाटून घेऊ नका, सगळं काही व्यवस्थित होईल आणि प्लीज असं सॉरी वगैरे म्हणू नका. तेव्हा तो म्हणतो की हो, तुमचा स्वभाव खरंच खूप चांगला आहे आणि तुम्ही मोठ्या मनाचे आहात, इतकं म्हणून तर तुम्ही माझ्यावर विश्वास टाकला ना. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, किती काही झालं ना तरी मी तुमच्या बाबतीत चुकीचं घडू देणार नाहीये. तुम्ही दोघंही खरंच खूप चांगले आहात आणि घराला बांधून ठेवलंय तुम्ही दोघांनी. आणि मी आता ना तुम्हाला एक वचन देतो की काही झालं तरी तुमच्यावर हा जो आरोप झालाय ना, तो मी शांतपणे ऐकून घेणार नाहीये. त्याबद्दल मी काही ना काहीतरी बोलणारच आहे. त्यावेळेला आता राकेश हा बाहेर निघून चाललेला असतो. तेवढ्यातच त्याच्या डोक्यामध्ये विचार सुरू होतात. तो म्हणतो की वा, करावी ऍक्टिंग तर आपल्यासारखी, डायरेक्ट घुसायचं भूमिकेत, असं म्हणून तो निघून जातो. आणि इथे मामा हा आईशी बोलायला येतो. आई, मला ना जरा तुझ्याशी काहीतरी बोलायचंय. तेवढ्यात वल्लरी तिचे कान भरतच असते की बरं झालं आई, तुम्ही ना ईश्वरीवर या टोकाची भूमिका घेतली. मी तर म्हणते तुम्ही एक काम करा, तुम्ही ना तिला कायमची माहेरीच पाठवून द्या. म्हणजे कसं आहे,
ना डोक्यावरचं टेन्शनच जाईल. उगीचच आपल्या डोक्यावरती नसती टांगती तलवार नको. तेव्हा मामा येतो आणि म्हणतो की हे बघ आई, जरा बोलायचंय मला तुझ्याशी. तेव्हा ती म्हणते की हे बघ, बोल माझ्याशी, परंतु जर चिंटू आणि ईश्वरीशी बाजू घेऊन माझ्याशी काहीतरी बोलायला आला असशील ना, तर आत्ताच सांगते मला काहीच ऐकायचं नाहीये. तेव्हा तो म्हणतो की हे बघ आई, अगं माझं प्लीज ऐकून घे मी काय म्हणतोय ते. तेव्हा मग लगेचच आजी म्हणते की हे बघ, तुला माहितीये हे जे काही घडलंय ते मला अजिबात आवडलेलं नाहीये. त्या दोघांचंही जे काही वागणं होतं ना, ते मला नाही पटलं. आपल्या घरामध्ये असं वागणं मी अजिबात खपवून घेणार नाहीये. त्यामुळे मी हे सगळं केलंय. तेव्हा लगेचच हे ऐकल्यानंतर वल्लरी म्हणते की ऐकलं ना तुम्ही, काय केलं जावईबाबांच्या बाबतीत ईश्वरीने, आणि मग तरीही तुम्ही तिचीच बाजू घेताय. वाह, मला तर ना सगळं कमालच वाटतं. तेव्हा लगेच आगीत तेल ओतणाऱ्या वल्लरीला तो म्हणतो की हे बघ वल्लरी, तुझं नाही या एक सगळ्याशी एक तर काहीही संबंध नाहीये. तू उगीचच मध्ये पडू नको. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तू तर प्रत्येक वेळेला वाटच बघत असतेस की कधी कोणाचं भांडण होतंय आणि कधी मी भांडण वाढवून देते याचं. तेव्हा आजी म्हणते की हे बघ अभि, तू उगीचच वल्लरीला काही बोलू नकोस हा. ह्या वेळेला तिचा काहीही दोष नाहीये. दोष आहे तर तो चिंटूचा आणि ईश्वरीचा. त्यामुळे उगीचच तिच्याबद्दल काहीही चुकीचं बोलू नकोस. हे सगळी वेळ ना त्या दोघांनी ओढवून आणलीये त्यांच्यावर, आणि ते हे जे काही वागलेत ना त्याबद्दल तू मला स्पष्टीकरण देऊच नको, आणि यांना मी माफ करणारच नाहीये, असं आजी स्पष्टपणे सांगून मोकळी होते. नंतर मग अर्णव हा विचार करत रूममध्ये बसलेला असतो. ईश्वरी म्हणते की सर तुम्ही प्लीज जरा शांत व्हा, आणि बघितलं ना की राकेश कसा वागतोय, ते किती चांगलं वागतोय तो आजकाल. तेव्हा अर्णव म्हणतो की हो, इतकं चांगलं वागतोय ना की त्याच्यावर संशय घेण्यासारखाच वाटत नाही. म्हणजे इतका नॉर्मल आहे की कुठल्याही प्रकारचा संशय मी त्याच्यावर घेऊच शकत नाहीये. तेव्हा ईश्वरी म्हणते की अर्णव सर, म्हणूनच तर आपल्याला काहीच अंदाज बांधता येत नाहीये, म्हणून हे सगळं घडतंय. तेव्हा अर्णव म्हणतो की ठीक आहे मिस इंदोर, जाऊ दे आता सगळ्या गोष्टी, आपण आता बाकीच्या गोष्टींवरती फोकस करूया. हे सगळं जे काही घडतंय ना ते कशामुळे घडते हे तुला माहीत आहे. पण राकेशही सध्या मेमरी लॉस झाल्यामुळे तो चांगला वागायला लागतोय, त्याच्याही बोलण्याकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालत नाहीये. तो वाईट वागतो हे आपण असं बोलू शकत नाहीये. नंतर मग ईश्वरी आता पटकन बाजूला येते आणि म्हणते की हो, आपल्याला या गोष्टीचाही विचार करावा लागेल आणि घरातलेही विचार करावा लागेल, कारण की राकेशच्या बोलण्यावरून तरी असं वाटलंय की तो सुधारलाय म्हणून. तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदोर ठीक आहे, जाऊ दे आता सगळे टॉपिक आपण सोडून देऊया आणि आपण फोकस करूया ते म्हणजे एकाच गोष्टीवरती, ते म्हणजे की आपल्याला उद्या ईश्वरी फॅब्रिक्सचं लॉन्च करायचं आहे ना, त्या प्रोग्रामबद्दल आपण कामं करायला सुरुवात करूया, कम ऑन. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की सर, उद्याचा कार्यक्रम आपल्याला करायचा आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की येस, करायचा आहे आपल्याला कार्यक्रम, आपली उद्याची डेट ठरलेली आहे, त्यामुळे आपल्याला तो कार्यक्रम करायचाच आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर तसं नाही, घरातलं वातावरण बघा ना कसं तापलेलं आहे, आणि त्यात आपण हा कार्यक्रम करायचा आहे का? तेव्हा अर्णव म्हणतो की हो मिस इंदोर, आपल्याला करावा लागणार आहे हा कार्यक्रम, कारण की कितीही काही झालं तरीही आपण ठरले त्याप्रमाणे वागायचंच आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर, मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करते, तुम्ही ना घरच्यांशी बोलून बघा. तेव्हा तो म्हणतो की ते जर नाही आले तर मग मी काही करू शकत नाही. ईश्वरी म्हणते की सर, असं आपल्याला बोलून चालणार नाही, आपल्याला त्यांना इग्नोर करून नाही चालणार. काही झालं तरी ते घरातले मोठे आहेत आणि त्यांच्या गोष्टी आल्याशिवाय आपल्याला काही करता येणार नाहीये ना, त्यामुळे त्यांचे आशीर्वादही तितकेच महत्त्वाचे आहेत. तुम्ही प्लीज असा टोकाचा निर्णय घेऊ नका. आपण त्यांना विचारूया, बोलूया त्यांच्याशी. तुम्ही एकदा बोलून तर बघा. तेव्हा अर्णव म्हणतो की ओके, तू बोलतेस म्हणून मी बोलतो. मग अर्णव आता ठरवतो आणि खाली येतो, आणि नंतर सगळेजण जेवायला बसणार असतात. अर्णव येतच म्हणतो की मला जरा तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचंय, सगळ्यांशी. अंजली म्हणते की तिथेच थांब, आम्हाला माहिती आहे की तुला काय बोलायचं ते महत्त्वाचं, आणि हो, मी स्वतःच आता तुला सांगते, जर तू उद्याच्या ईश्वरी त्या फॅब्रिकच्या लॉन्चसाठी आम्हाला बोलवणार असशील तर ना आम्ही कोणीही येणार नाहीये, हे आधीच क्लिअर करतो. तेव्हा लगेच वल्लरी पण होला करत म्हणते की अगदी बरोबर. मग अर्णव म्हणतो की हे काय सगळं, म्हणजे हा फॅमिली फंक्शनचा इव्हेंट आहे, सात्विक फॅशन आपल्या सगळ्यांशी जोडलं गेलेलं नाव आहे, मग तुम्ही सगळ्यांनी येणं हे गरजेचं वाटतंय मला, म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना बोलवायला आलोय. तेव्हा मग आजी बोलते की ठीक आहे, पण जर तू त्या प्रोडक्टचं नाव बदलणार असशील, म्हणजे ईश्वरी फॅब्रिक सोडून दुसरं काही ठेवणार असशील, तर मग मग आम्ही विचार करू तुमच्याबरोबर येण्याचा. तेव्हा अर्णव म्हणतो की व्हॉट, हे सगळं कशावरून, आणि आजी हे सगळं आत्ता नवीन नवीन तू का बोलतेस? मी हे प्रोडक्टचं नेम चेंज करणार नाहीये, अगोदरच सगळं ठरलेलं आहे, त्यामुळे आता हे सगळं चेंज होऊ शकत नाही. आजी म्हणते की ओके ठीक आहे, नाही होऊ शकत चेंज, मग आम्ही पण कोणी तिथे येणार नाही. तेव्हा अर्णव म्हणतो की आजी हे सगळं खरंच खूप चुकतंय, असं वाटत नाही का तुला? तू इतक्या टोकाचा निर्णय का बरं घेऊ शकते? तेव्हा आजी म्हणते की हो, हा निर्णय मला घ्यावा लागला, कारण की हे सगळं करणं गरजेचं वाटतंय. वल्लरी म्हणते की हे बघ अर्णव, तसंही आम्हाला कोणाला येण्यात इंटरेस्ट नाहीये. ईश्वरीच्या माहेरचे येतीलच ना, मग त्यांना घेऊन जा तू इव्हेंटमध्ये, आम्ही कोणी येणार नाहीये, ओके? तेव्हा लगेच आकाश
मध्ये तोंड घालून म्हणतो की मॉम, आता या सगळ्यामध्ये त्यांना देसाईंना तुला मध्ये घेण्याची काय गरज होती तेव्हा? आणि ते येतीलच फंक्शनसाठी, ते पण फॅमिलीचा एक पार्ट आहेत. असो, ते येतीलच. तेव्हा वल्लरी म्हणते की तेच म्हणून म्हटलं की अजून कधी मध्ये बोलला कसा नाही तू? आणि काय रे, तुझं अजून नमूशी लग्न व्हायचंय, अजून झालेलं नाहीये, त्यामुळे लगेचच त्यांची काही बाजू घेण्याची गरज नाहीये. आकाश म्हणतो की बाजू घ्यावीच लागणार आहे. कितीही काही झालं तरीही मला या गोष्टी कराव्याच लागणार आहेत. आणि मॉम, तू उगीचच त्यांना कशाला बोलतेस? आणि लग्न झालं नाही म्हणूत काय? लग्न होणार आहे आमचं, मग बोललं तर पाहिजेच ना. तेव्हा वल्लही म्हणते की तेच म्हटलं, अजून हा नवरादेव गुडघ्याला बाशिंग बांधून कसा तयार नाहीये? तेव्हा सगळेजण आता भांडत असतात. आजी म्हणते की प्लीज सगळेजण जरा शांत व्हा, या विषयावरून मला आणखी घरात वाद नकोयत. हे बघ चिंटू, माझं ठरलंय, आम्ही कोणीही या फंक्शनसाठी येणार नाहीये. कारण घरात जे काही घडलंय ना, त्या गोष्टीवरून मी अजिबातच हे सगळं सहन करू शकत नाही. आणि एक गोष्ट नक्की की आता आम्ही येणार नाहीये, तूच जा तुझ्या फंक्शनला आणि तुझ्या माहेरच्यांना तिच्या घेऊन जा, असं आजी बोलते. तर इथे राकेश म्हणतो की बापरे, हे घरातलं हे वातावरण ना तर अगदी युद्धात बदललंय. इथे असं राहण्यापेक्षा मस्तपैकी बँगलोरचं तिकीट काढून जातो. तसंही माझं साऊस तिथे माझी वाट बघतच असेल, असा विचार त्याच्या डोक्यात येत असतो. तेव्हा कोणीही त्यांची साथ देत नाही. अर्णव रागाने तिथून निघून जातो. नंतर नमू आणि शुभंकर क्लाउड किचनमध्येच खेळत बसलेले असतात सापशिडी. तेव्हा मग ती म्हणते की हे घे, मला 6 पडले, असं म्हणून ती पुढे सोंगटी चालवते. आणि नंतर शुभंकर पूर्णपणे तिच्याकडेच बघत असतो. तेव्हा ती म्हणते की शुभू, अरे काय, कुठे लक्ष आहे तुझं, खेळ ना पुढे. तेव्हा मग तो म्हणतो की हो खेळतो. मग नंतर ती म्हणते की अरे खरंच बरं झालं तुझं लक्ष गेलं त्या सापशिडीकडे. एकदा ना काय झालं, येशूनेच ही आणून ठेवलेली. अरे आमचं काम झालं आणि मग वैतागलेलो म्हणून म्हटलं की सापशिडी खेळूया. पण तेव्हापासून माझं लक्षच नव्हतं. बरं झालं आज तुझी नजर गेली आणि मग आपण खेळायला लागलो. तेव्हा तो म्हणतो की हो खरंच खूप मजा येते ना, बऱ्याच दिवसानंतर असं खेळायला बसलोय. तेव्हा मग ती म्हणते की बघ, आज ना मी तुला हरवणारच आहे. त्यावेळेला शुभंकर म्हणतो की ओके बघूया. मग नंतर ती म्हणायला लागते की शुभंकर, पहिले पण आपण खूप असे खेळायचो. तेव्हा तो म्हणतो की हो, मी विसरलेलो नाहीये. आपण आपल्या त्या यार्डमध्ये किती मस्ती करायचो, किती खेळायचो, सगळ्या गोष्टी अगदी मजे करायचो आपण. पण तूच माझ्याबद्दल सगळं काही विसरून गेलेली आहेस, मी काही विसरलेलो नाही हा, असं तो बोलतो. तेव्हा ती म्हणते की हो ते पण आहे. मग नंतर ते पुन्हा खेळायला सुरुवात करतात. शुभंकर बोलता बोलता तिचा हात हातामध्ये घेत असतो, परंतु ती पटकन त्याचा बोलता बोलता हातातून हात घेते आणि म्हणते की खरंच आपल्याला खूप मजा यायची त्यावेळेला सगळ्या काही खेळायला गोष्टी. नंतर शुभंकर तिला म्हणतो की हे बघ, काही झालं ना तरीही मी आज हरणार असलो, जरी जिंकणार असलो, तरीही ना तुला मी आईस्क्रीमची ट्रीट देणार आहे, आईस्क्रीमची ट्रीट. तेवढ्यात मग लगेच इथे सुप्रियाचा कॉल येतो आणि ती म्हणते की अगं नमू, आहात कुठे, किती उशीर झाला? तेव्हा ती म्हणते की अगं इथे क्लाउड किचनमध्येच आहोत आम्ही ना सापशिडी खेळतोय. सुप्रिया विचारते की आम्ही म्हणजे कोण आहे तुझ्यासोबत? तेव्हा ती म्हणते की अगं मी आणि शुभू, आम्ही दोघं जण. तेव्हा सुप्रिया म्हणते की अगं शुभंकर, तुला तर डब्बा देऊन तो त्याच्या ऑफिसला जाणार होता, मग काय झालं? तेव्हा ती म्हणते की अगं त्याचं काय झालं ना, लास्ट मोमेंटला त्याचा प्लॅन कॅन्सल झाला ऑफिसला जायचं, त्यामुळे मग आम्ही इथे दोघं जण मस्त खेळत बसलोय सापशिडी. तेव्हा आई म्हणते की अगं उशीर करू नका. तेव्हा शुभंकर तिला समोरून हिंट देतो की आईस्क्रीम खायला जाणार आहोत म्हणून सांग. तेव्हा ती म्हणते की हो अगं आई, इथे ना शुभंकर हरणार आहे, परंतु तरी ना तुम्हाला आईस्क्रीमची ट्रीट देणार आहे. सुप्रिया म्हणते की हे बघ ऐक माझं, जास्त उशीर करू नका, नाहीतर माहिती ना उगीच आकाशला राग वगैरे यायचा. तेव्हा ती म्हणते की नाही आई, असं काही नाही होणार, तू काळजी करू नको, आम्ही येतो, लवकरच येतो, असं म्हणून ती आता फोन ठेवते. आणि नंतर मग शुभंकरचं लक्ष तिच्याकडेच असतं, ती काय बोलते याच्यावरती. तेव्हा मग शुभंकर म्हणतो की हे बघ नमे ढमे, तुला म्हणालो ना मी जिंकणार म्हणून, मग मला 6 पडले. आणि नंतर तो 100च्या घरामध्ये जातो आणि म्हणतो की बघितलं, लास्ट मोमेंटला खेळ पलटवायची माझी पहिल्यापासूनची सवय, लास्ट मोमेंटला येऊनच मी जिंकतो, असं तो तिथून बोलून दाखवतो आणि म्हणतो की चल ना मॅडम, आता मी जिंकलोय, असं म्हणून तो खूपच खुश होत असतो. सुप्रिया म्हणते की बरं चला, आवरा लवकर तुमचं आणि लवकर या. तेव्हा नमू म्हणते की हो रे शुभू, तू तर जिंकलास, नॉट फेअर आ, म्हणजे शेवटच्या वेळेला अगदी बरोबर तू कसं काही जिंकतो? तेव्हा तू हसायला लागतो आणि म्हणतो की नमे डमे ठीक आहे, चल आवर लवकर, आपण जाऊया आईस्क्रीमसाठी, मी तुला ट्रेट देणार होतो ना, देणारच मी ट्रेट, मी जिंकलोय बघ. तेव्हा मग ती म्हणते की बरं ठीक आहे, येते मी, तावरून आपण निघूया. तर ती तिथेच बसलेली असते, म्हणजेच शुभंकर तिथेच बसलेला असतो आणि म्हणतो की बघितलं, फायनली अशीच मी तुला प्रत्येक वेळेला जिंकून घेणारे, काही झालं तरीही मी जिंकणार. हा आहे आकाश आणि ही नमू. आकाशला आता बाजूला काढून दिलं की मी आणि नमू दोघे जणच राहिलो, शुभंकर आणि नमू प्रत्येक वेळेला एकत्र असणार, असं म्हणून तो आता खूपच मनातल्या मनात खुश होत असतो. त्यानंतर अर्णव रूममध्ये आल्यानंतर ईश्वरी म्हणते की सर, पण सगळेजण जर चिडत होते तर मग तुम्हाला शांत होण्याची गरज होती ना सर, तुम्हीही का चिडत होतात? तेव्हा तो म्हणतो की मी सिंदूर, तुला अजूनही का कळत नाहीये? बघितलं ना, ते मला का बोलत होते,
मला प्रेशराईज करण्याचा प्रयत्न करत होते की त्या ब्रँडचं नाव मी चेंज करायचं, ईश्वरी फॅब्रिक असं. मग प्रत्येक वेळेला मी त्यांचं का ऐकून घ्यायचे सांग ना मला. ईश्वरी म्हणते की सर ठीक आहे, नाव चेंज करायचं होतं त्यात काय प्रॉब्लेम आहे, म्हणूनच काही झालं तरीही आपल्याला नाव चेंज करावं लागलं तरीही चालेल. तेव्हा ईश्वरी आता म्हणायला लागते. त्यावर अर्णव म्हणतो की नो मेसिंदोर नो, मी असं कधीही करत नाही, मी नाव चेंज करणार नाहीये, कारण की नाव ऑलरेडी डिक्लेअर झालंय, सो मला ते आता चेंज करता येणार नाही. आणि जरीही माझ्या हातात असलं असतं ना, वेळ असलं असतं ते चेंज करायचं, तरीही मी ते नाव चेंज केलं नसतं. का करू मी ते चेंज नाव, माझं ठरलेलं आहे ना अगोदर त्या ब्रँडसाठी. ईश्वरी म्हणते की सर प्रत्येक वेळेला असं हट्टीपणा करून कसं चालणार आहे, मग घरातल्यांच्या विरोधात जाऊन तुम्ही हे सगळं असं वागताय, त्यांना काय वाटत असेल याचा विचार करा. तो म्हणतो की मी सिंदूर ते करतायत का माझा विचार, मग मी का करू त्यांचा विचार. फायनल आहे, अजिबात नाही. माझ्याकडे काही ठरलं ना ते चेंज होणार नाहीये, आणि त्यांना जर यायचं नसेलच ना इव्हेंटला तर ते नको येऊ दे, पण मी माझं नाव काही चेंज करणार नाही आणि प्रोग्राम ठरलेल्या वेळातच होणार आहे, समजलं. आणि तो म्हणतो की मी सिंदूर तुला आणखी एक गोष्ट सांगतो, आणखी एक सिक्रेट मी माझं सांगतो. ते म्हणजे की मी प्रत्येक वेळेला ना बिझनेसमध्ये कोणाचाही विचार केलेला नाही. माझ्या मनाला जे पटतं, माझ्या बुद्धीला जे समजतं त्याच गोष्टी आणि तेच निर्णय मी घेतो. आणि आत्तापर्यंतचं माझं सक्सेसफुल बिझनेस असल्याचं हेच माइंडसेट आहे की मी माझ्या मनावर विश्वास ठेवून सगळ्या गोष्टी करतो. आणि माझं मन मला हेच सांगतं की हे नाव मला चेंज करायचं नाहीये, काही झालं तरीही. ईश्वरी म्हणते की सर पण तुम्ही त्यांचा तरी विचार करायचा होता ना, म्हणजे मला असं वाटतं की घरच्यांना दुखावून ह्या गोष्टी नाही होऊ शकत. तो म्हणतो मी सिंदूर जाऊ दे, तुझ्या घरच्यांना बोलवूनतले आपण करू. ईश्वरी म्हणते की असं कसं, आपल्या घरातले येणार नाही इव्हेंटला आणि मी त्यांना बोलव, मग त्यांना कसं वाटेल, विचार करा ना जरा. तेव्हा अर्णव म्हणतो की नो मे सिंदूर, आता तो कोणाचाही जास्त विचार करू नकोस, ते करतायत का विचार आपला. ईश्वरी म्हणते की त्याचं काही नाही. अर्णव सर लक्षात ठेवा, आता हा इव्हेंट तुम्हाला वाटतंय व्हावा, पण जर घरचे येणार नसतील ना इव्हेंटला तर मी पण या इव्हेंटला येणार नाही बघा तुम्ही. असं म्हणून ती रागाने निघून जाते. आता अर्णवला आणखीनच टेन्शन येतं की आता करायचं तरी काय. तेवढ्यातच अर्णवला आता कॉल आलेला असतो. तो म्हणतो की व्हॉट, हे सगळं घडलंय, मग पुढे काय करायचं, असं विचार त्याच्या डोक्यामध्ये आता येत असतो. तर अंजलीला आता राकेश सांगत असतो की अंजली मॅडम एक गोष्ट ना बोलायची होती, ती राहून गेली. अंजली म्हणते काय झालंय आता. तेव्हा तो सांगतो की अहो मी आता बँगलोरला गेलो होतो ना, मग ना एका 2-1 फाईल्सवरती ना माझ्या आता लक्षात आलं ऑडिटरची साईन घेण्यास राहून गेलंय, त्यामुळे मला बँगलोरला जावं लागेल असं वाटतंय मला. आणि तेव्हा अंजली म्हणते की काय म्हणजे खरंच आहे का हे, तुम्हाला जावं लागेल. तेव्हा तो म्हणतो की हो, म्हणजे काय ना या गडबडीमध्ये मी माझ्या कामाच्या सगळ्या व्यापामध्ये ते विसरून गेलो आणि माझी सध्या मेमरी लॉस असल्यामुळे माझ्याही लक्षात नाही राहिलं, एवढी छोटीशी गडबड झाली. अंजली म्हणते पण तुम्ही तर म्हणालात ना की डील फायनल झालीये म्हणून, मग आत्ता मध्येच काय हे सगळं आलं. तेव्हा तो म्हणतो की हो अगं डील फायनल झालीये, पण त्याचं काय ना की माझी फाईलची साईन राहिली, त्याच्यामुळे मग पुढचं सगळं अपूर्णच राहील ना. अंजली आता विचार करते की म्हणजे तुम्हाला यावेळेला जायला हवंय का. तेव्हा तो हो असं म्हणतो. तेवढ्यातच अर्णवला पण तिथून बँगलोरवरून कॉल आलेला असतो. अर्णव म्हणतो की आत येऊ का. तेव्हा अर्णव आतमध्ये येतो आणि म्हणतो की ॲक्च्युली त्याचं काय झालं जिजू, की तुम्ही बहुतेक काही फाईल्स आहेत ना त्याच्यावर ऑडिटरची साईन घेतलेली नाहीये. तो म्हणतो की हो माझ्या लक्षात आलं आत्ता, इनफॅक्ट मी तेच बोलत होतो अंजली मॅडमसोबत की माझ्याकडून ना खूप मोठी चूक झाली, खरंच माफ करा. तेव्हा अर्णव म्हणतो की नाही नाही तुम्ही प्लीज सॉरी म्हणू नका, म्हणजे चुकून राहिलं असेल हे सगळं, हरकत नाही, बघता येईल. तेव्हा तो म्हणतो की मी एक काम करतो, मी ना उद्या सकाळीच निघतो आणि मग उद्या सकाळच्या फ्लाईटनेच जाऊन हे सगळं काम निस्तरून येतो, म्हणजे कसं आहे ना सगळं काही अगदी योग्य वेळेमध्ये होईल. माझ्याकडून चूक झालीये ना, तसंही आपल्या घरात तो इव्हेंट आहे आणि त्या इव्हेंटमध्ये तुम्ही सगळेजण बिझी आहात, सो मीच तिकडून जाऊन येतो आणि ते जे माझं काम राहिलंय ना, जी माझी चूक आहे ती सुधारतो, बाकी काही नाही. तेव्हा अर्णव म्हणतो की ओके तसंही चालेल, म्हणजे तुम्हाला जमेल ना. तेव्हा तो म्हणतो की हो जमेल, नक्कीच जमेल. मग त्यानंतर ईश्वरी म्हणजेच तुम्ही तुमच्या कामाला जा. अर्णव म्हणतो की बरं ठीक आहे, मी शिर्केंना सांगतो आणि उद्या सकाळचीच तुमची फ्लाईट बुक करायला सांगतो, म्हणजे तुम्हाला लवकर निघता येईल. तेव्हा राकेश लगेच म्हणतो की हो चालेल, मी निघतो, म्हणजे काळजी करू नका, तिकडचं सगळं काम मी व्यवस्थितच आटोपतो, असं राकेश त्याला बोलतो. आणि नंतर पुन्हा एकदा राकेश म्हणतो की अर्णव साहेब खरंच खूप थँक्यू, तुम्ही माझ्यावरती या इतक्या मोठ्या कामाबद्दल विश्वास टाकलात ना, त्याबद्दल खरंच थँक्यू. आता अर्णव निघून जातो आणि नंतर मग त्याच्या डोक्यामध्ये राकेशचा विचार येतो की तुम्हाला काय माहिती, हे सगळं मुद्दामच केलंय, या साईन पण मी मुद्दाम ठेवल्यात करायच्या, म्हणजे मला माझ्या पाखराला जाऊन भेटता येईल. तर पुढच्या भागामध्ये वल्लरी आता म्हणत असते की आपल्याला आजच्या प्रॉडक्ट लॉन्चमध्ये या इव्हेंटमध्ये जायचं नाही, हे नक्की आहे ना. आता सगळेजणांना ते विचारत असते, मामाही तिथे असतो आता.
त्यानंतर सगळे विचारामध्ये बसलेले असतात. मामा आता ईश्वरीला म्हणतो की ईश्वरी, आता फक्त आपल्याकडे एक शेवटचीच उमेद उरलेली आहे, ती म्हणजे अर्णव. आता तो काय करतोय त्याच्यावर आहे सगळं. तर ईश्वरीला तर अर्णव वचन देतो की मी सिंदूर, काळजी करू नकोस, सगळं काही व्यवस्थित होणार आणि आजचा जो काही प्रॉडक्ट लॉन्चचा इव्हेंट आहे ना, त्यामध्ये आपल्या घरातले देखील असतील, तू अजिबात विचार करू नकोस, आपल्या घरातलेही असतील त्यामध्ये, असं ईश्वरीला तो सांगतो, खात्री देतो. नंतर मग जी मुलं आश्रमातले आलेली असतात रामनवमीच्या दिवशी, त्याच मुलांना अर्णव घराच्या बाहेर भेटतो आणि त्यांना म्हणतो की तुम्हाला काय करायचं हे लक्षात आहे ना, आपला प्लॅन व्यवस्थित एक्झिक्यूट झाला पाहिजे. ती मुलं म्हणतात की हो दादा, मला सगळं माहितीये आणि आम्ही हे जे सगळं काही करतोय ना, ते फक्त ईश्वरी देवी आहे ना तिच्यावरच्या प्रेमाखातर आम्ही हे सगळं करतोय. तेव्हा आता अर्णव म्हणतो की ओके, तुम्ही आतमध्ये जा आणि सगळा काही प्लॅन व्यवस्थित करा. असं म्हणून ती मुलं आता आतमध्ये हो असं म्हणून निघून जातात आणि आता मुलांना अर्णवने अगदी बरोबर धरलेलं असतं. अर्णव आता मनातच म्हणतो की मी सिंदूर, तुला माहिती नाहीये मी आता काय करणार आहे ते, आणि तू नको काळजी करूस. आजचा आपला प्रॉडक्ट लॉन्चचा इव्हेंट होणार आहे आणि तू जसा ठरवला होतास ना ग्रँड इव्हेंट करायचा, अगदी तुझ्या मनासारखा, आणि तसाच इव्हेंट आज होणार. शेवटी आज प्रॉडक्ट लॉन्च होणारच, असं अर्णव ठरवतो. अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.